हॉट्रा बिझनेस पार्क, ओरोस फाटा, मुंबई गोवा हायवे टच, मॉल, रिटेल होलसेल मार्केट, कमर्शियल रेसिडेन्शियल अशा एकूण 9 विंगचा भव्य प्रकल्प, 260 दुकानगाळे आणि 56 सदनिकांचे भव्य व्यापारी संकुल, 120 स्क्वेअर फूट पासून 3000 स्क्वेअर फूट पर्यंत गाळे भाड्यानं आणि विकत मिळतील। मर्यादित काळासाठी ऑफर, 10,50,000 पासून व्यापारी गाळे, सदनिका उपलब्ध, नियम आणि अटी लागू। संपर्क 85 30 33 34 11। अजित पवारांनी निर्दयीपणे कोकणातील पैसे काढले तेव्हा हुकीचूक केलं नाही। अजितदादांच्या समोर बोलायची तुमची कधी हिंमत झाली नाही। खुर्ची सांभाळण्यासाठी कोकणातल्या लोकांवर अन्याय केला। कोकणावर अन्याय होत असताना तुमच्या आदरापोटी चूप होतो। जेव्हा तुमच्या हातात होतं तेव्हा कोकणला का दिलं नाही? ज्या सत्तेपोटी राष्ट्रवादीची लाचारी केली ती सत्ताही तुमच्या हाती राहिली नाही। तुमच्याकडे पक्षाचं नाव चिन्ह होतं तेव्हा कोकणात एक आमदार निवडून आला, असा हल्लाबोल मंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला। एक गोष्ट असं आहे, म्हणजे दम बघण्यापेक्षा सहानुभूतीची निर्माण करण्याचा ते प्रयत्न करतात, हे साफ खोटे आहे। खरं तर कोकणामध्ये जात असताना त्यांनी विचार केला पाहिजे की अजितदादांनी ज्यावेळेला अत्यंत निर्दयीपणे कोकणाचे पैसे काढून घेतले त्यावेळेला होकी चूक करण्याची सुद्धा तुमची हिंमत झाली नाही। सिंधुदुर्ग जिल्ह्यासारख्याच जिल्ह्याचं बजेट 250 कोटी रुपयाचं होतं जिल्हा नियोजन मंडळाचं, ते त्यांनी थेट 150 कोटीवर आणलं तरी तुम्ही काय करू शकला नाही। केवळ आपली खुर्ची सांभाळायची, कोकणातल्या लोकांवर अन्याय झाला तरी चालेल। ज्या योजनेची तुम्ही घोषणा केली, सिंधुरत्न घोषणेची, त्याला फक्त 25 कोटी रुपये अजितदादांनी दिले, त्याला सुद्धा तुम्ही काय करू शकला नाही। मी आज तुम्हाला काय देऊ शकत नाही असं कोकणाला म्हणण्यापेक्षा ज्याला तुमच्या हातात होतं त्याला तुम्ही कोकणाला का नाही दिलं, आणि कोकणाच्या हक्काचं जेव्हा काढून घेतलं त्याला तुम्ही होकाचूक का नाही केलं, हा सुद्धा प्रश्न आहे। आणि म्हणून ज्या सत्तेच्या पोटी राष्ट्रवादीची लाचारी झाली ती सत्ताही तुमच्याबरोबर राहिली नाही। तुमची लोकं ज्यांना तुम्ही भेटसुद्धा देत नव्हता ती लोकंसुद्धा तुमच्यावर राहिली नाही, कारण प्रत्येकाला स्वाभिमान असतो आणि म्हणून निश्चितपणे तो स्वाभिमान कोकणाच्या जनतेमध्ये निश्चितपणे आहे। आणि म्हणून तुम्ही ज्या वल्गना करता की आमच्यातून बाहेर पडलेला निवडून येत नाही, ज्यावेळेला नारायण राणेसाहेब बाहेर पडले त्याला 12 पैकी 11 आमदार त्यांनी निवडून आणलेले होते, तुम्ही फक्त एक आमदार निवडून आणू शकला, ज्याला तुमच्याकडे चिन्हसुद्धा होतं, पक्षाचं नावसुद्धा होतं। आणि म्हणून कोकणच्या अस्मितेला तुम्ही ठेच पोचवलेली आहे। आम्ही निश्चितपणे तुमच्या आदरापोटी बोलत नव्हतो, परंतु खऱ्या अर्थाने तुम्ही कोकणासाठी काही करू शकला नाही। ज्याला करायचं होतं आणि अन्याय होत होता त्याला काही करू शकला नाही। कोकणासाठी काजूचं धोरण 2.5 वर्षापर्यंत तुम्ही अंमलबजावणी करू शकला नाही। एवढंच नाही तर बाळासाहेबांच्या नावामागे हिंदू हृदय सम्राट म्हणण्याएवढी सुद्धा हिंमत सत्तेच्या पोटी कोणाची होत नव्हती। कोकणातल्या ताज्या घडामोडी आणि लाईव्ह अपडेट्ससाठी फॉलो करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं फेसबुक पेज।